Air traffic control, you're cleared for takeoff. मुरुड तालुक्यातील नानवेल दीपगृह परिसरात एलईडी उपकरणांच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध मासेमारीचा पर्दाफाश करत मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं धडक कारवाई केली. रात्री गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाल आढळल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि 2 बोटी ताब्यात घेण्यात आल्या. यामध्ये धनलक्ष्मी IND MH03 MM 4094 आणि वैष्णवी IND MH03 MM 4197 या बोटी जप्त करण्यात आल्या. बोटींमधून बाहेरील तसंच अंडर वॉटर एलईडी लाईट्स, शक्तिशाली दिवे आणि जनरेटर जप्त करण्यात आले. या प्रकरणी 4घांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे. एलईडी प्रकाशाच्या सहाय्याने मासे मोठ्या प्रमाणात आकर्षित करून पकडले जातात. या पद्धतीमुळे लहान मासे आणि मत्स्यबीजांचा नाश होत असून पारंपरिक मच्छीमारांचे नुकसान होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्ह्यात 1200हून अधिक बोटी एलईडी आणि परससीन जाळ्यांच्या सहाय्याने अवैध मासेमारी करत असल्याचा गंभीर आरोप एका मच्छीमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यानं नाव न घेता जाहीर करण्याच्या अटीवर केलाय. त्यामुळे व्यापक कारवाईची मागणी जोर धरत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.